निवडणूक आयोगानं कायद्याचा चुकीचा अर्थ लावला. निवडणुका पुढे ढकलणं हे चुकीचं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. निवडणुका उद्या आहेत आणि आज पुढे ढकलल्यात हे चूक आहे. आयोग कुठला कायदा काढतोय माहिती नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. खुद्द मुख्यमंत्र्यांनीच निवडणूक आयोगावर अशा प्रकारे हे वक्तव्य केले. निवडणूक आयोगानं कायद्याचा चुकीचा अर्थ लावलेला आहे असं म्हटलंय. निवडणुका पुढे ढकलणं चुकीचं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. मला असं वाटतं की निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावलेला आहे. या निवडणुका रद्द करणं हे अत्यंत चुकीचं आहे. अशा पद्धतीने तर प्रत्येक वेळी कोणीही कोर्टात जाईल आणि मग निवडणूक पोस्टपोन होईल असं कधीच आजपर्यंत झालेलं नाही. कुठला कायदा निवडणूक आयोग काढताय, कुठला कोणाचा सल्ला निवडणूक आयोग घेत आहे याची मला कल्पना नाही. पण जो कायदा मी बघितलेला आहे, जेवढा माझा कायद्याचा अभ्यास आहे, मी अनेक वकिलांशी देखील बोललो, त्या सगळ्यांचं मत आहे की अशा पद्धतीनं या निवडणुका एखादा व्यक्ती कोर्टात गेला आहे म्हणून पुढे ढकलता येत नाही. निवडणूक पोस्टपोन करणं हे अतिशय चुकीचं आहे. अर्थात निवडणूक आयोग स्वायत्त आहे, त्यामुळे त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे. पण माझं मत आहे की कायदेशीररित्या या ज्या निवडणूक आयोगाने पोस्टपोन केलेल्या आहेत त्या पूर्णपणे चूक आहेत. आणि त्यानंतर आता पुन्हा म्हणजे हा त्या कॅन्डिडेट्सवर किती अन्याय, ज्यांनी प्रामाणिकपणे सगळ्या गोष्टी केल्या आणि आता उद्या निवडणूक आहे, आज तुम्ही पोस्टपोन करून टाकता. त्यांचे श्रम, त्यांची मेहनत, या सगळ्या गोष्टी गेल्या वाया. आता 15-15, 20-20 दिवस पुन्हा त्यांनी प्रचार करायचा. हे मला असं वाटतं अतिशय चुकीचं आहे. आणि या संदर्भात निश्चितपणे आता तर निवडणूक होऊन जाईल, पण आम्ही या संदर्भातलं एक रिप्रेझेंटेशन निवडणूक आयोगाला निश्चितपणे देऊ की अशा पद्धतीने या निवडणुका पोस्टपोन करणं चुकीचं. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक आयोगाच्या या कारभारावर खरं तर नाराजी व्यक्त केलेली आहे. खरं राज्यामध्ये 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुका उद्या होणार आहेत. मात्र आता या निवडणुकांमध्ये दुसरा टप्पा येतो आहे आणि ज्या ठिकाणी नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकांना थांबवण्यात आलेलं आहे, 20 डिसेंबरला अशा ठिकाणी आता निवडणुका होणार आहेत आणि त्याचा निकाल हा 21 डिसेंबरला लागणार आहे. तर नगरपालिका नगरपंचायतींमधल्या सदस्यपदांवरच्या उमेदवारांविरोधात न्यायालयामध्ये याचिका दाखल झाल्यात आणि त्यामुळे आता या काही निवडणुका पुढे ढकललेल्या आहेत. आणि या संदर्भात आणखी सविस्तर चर्चा करूया. सध्या आपल्याबरोबर सचिन सावंतजी जोडले गेलेले आहेत, काँग्रेस नेते. सचिनजी, आत्ता जर आपण ऐकलं असेल तर मुख्यमंत्र्यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर एक प्रकारे प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. निवडणुका उद्या असताना आज त्या पुढे ढकलणं हे चुकीचं आहे आणि निवडणूक आयोग कुठल्या कायद्याचा आधार घेत आहे, ते कोणाच्या इशाऱ्यावर चालतंय, अशा प्रकारे स्वतः मुख्यमंत्र्यांनी विधान केलंय. आपण हे ऐकलं असेल तर काय नेमकी आपली प्रतिक्रिया? हास्यास्पद आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हे महाराष्ट्र सरकार घेत असतं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं मॅनेजमेंट केवळ निवडणूक आयोगाकडे असते. प्रश्न असा आहे की या संदर्भामध्ये निवडणूक आयोगाची भूमिका आतापर्यंतची झालेली आहे ती तितकीशी उत्साहवर्धक नाही, हे निश्चित आहे. वेगवेगळ्या तारखा वेगवेगळ्या जाहीर केल्या जातात. कधी एखादा नियम जाहीर केल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी बदललं जातं. आताही अशाच पद्धतीचं चित्र आहे आणि ते लोकशाहीला निश्चितपणे पूरक नाही आहे, एवढं मात्र आम्ही निश्चितपणे सांगू शकतो. ठीक, धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी. सचिन सावंत आपल्याबरोबर होते, काँग्रेस प्रवक्ते. आणि एकंदरीतच मुख्यमंत्र्यांनी निवडणूक आयोगावर नाराजी व्यक्त केलेली आहे आणि हे एक आश्चर्य असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. खरं तर निवडणूक आयोगाच्या कारभारावर स्वतः मुख्यमंत्र्यांनी सुद्धा हे वक्तव्य करत एक प्रकारे ताशेरे चोरले.